डिसेंबर महिना म्हणलं की बऱ्याच ठिकाणी जत्रा किंवा उरूस असतात. आज आपण आलो आहोत पुण्यातील चिंचवड येथील मोरया गोसावी यात्रेला. चिंचवड पुणे येथील श्रीमद महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी 16 वर्ष 462. पवना नदीच्या काठावर असलेले मोरया गोसावी यांचे हे खूपच जुने व अतिशय सुंदर असे मंदिर आहे. श्री मोरया गोसावी हे गणपतीची खूप भक्ती करत होते. खूप लांबून लांबून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. या वर्षी ही यात्रा 29 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे. या यात्रेमध्ये विविध व्याख्यानं, कीर्तनं, प्रवचनं, अभंगवाणी, सुगम संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य, महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी, महाप्रसाद असे विविध कार्यक्रमांचे सुंदर आयोजन या 5 दिवसात करण्यात आलेले आहे. चला बघूया मंदिरातील परिसर. फुले, तोरणे, पेढ्यांचे स्टॉल व शॉप झाल्यावर सर्वात प्रथम दर्शन होते ते तुळशी वृंदावनाचे. बाजूला इथे खाण्याच्या पदार्थांचा स्टॉल आहे. स्टॉलच्या बाजूला श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर कार्यालय आहे. कार्यालयापासून पुढे आल्यावर आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. यात्रा चालू असल्यामुळे बरेच भाविक आल्यामुळे आम्हाला मंदिराच्या आतील भाग शूट करता आला नाही. इथे बाजूला बघितल्यावर आपल्याला मंदिराच्या कळसाचे दर्शन होते. इथे आपण बघू शकता मंदिराच्या आसपास असलेला परिसर. या भागात जात असताना कीर्तनकारांचे कीर्तन चालू होते. ते जे प्रवचन सांगत होते त्यातील काही सुंदर वाक्य आमच्या कानावर पडली. त्यामुळे आमचे पाय आपोआपच मंडपाकडे वळाले. इतर श्रोत्यांप्रमाणे आम्ही देखील मंत्रमुग्ध होऊन गेलो. चला त्यांच्या सुंदर प्रवचनातील काही भाग तुम्हाला ऐकवते. त्यांना वेटोळ्या शिंगाची म्हैस दिसली. पहिल्या दिवशी गेले, दुसऱ्या दिवशी दररोज त्या म्हशीला पाहू लागले, वेटोळ्या शिंगाची म्हैस, आणि उगाचच विचार करायला लागले, या वेटोळ्या शिंगाच्या म्हशीच्या शिंगांमध्ये मी जर माझा पाय अडकवला तर काय होईल? कशाला मारायला, काही गरज आहे? 7व्या 8व्या दिवशी पर्यंत त्यांनी त्या म्हशीकडे पाहिलं. 9व्या दिवशी मात्र ठरवलं, आज ही म्हैस दिसली ना की हिच्या शिंगामध्ये पाय अडकवायचाच. आणि असं म्हणून ती म्हैस दिसल्यानंतर खरंच त्यांनी पाय अडकवून बघितला. का म्हैस ती सगळ्या शेतातून धरली. लोकांना दया आली, म्हणाले कसं काय हा माणूस या म्हशीच्या शिंगांमध्ये अडकला, देव जाणे. पण लोकांनी मदत केली, त्या माणसाला सोडवलं आणि म्हणाले कस काय गडे तुम्ही या म्हशीच्या शिंगांच्या तावडीत अडकलात? हा म्हणतो मी स्वतःच अडकलो. काय झालं काय नेमकं? काय नाही म्हणे, 7-8 दिवसापासून मी पाहू लागलो, विचार केला जर खरंच अडकवून पाहिलं शिंगांमध्ये पाय तर काय होईल, म्हणून मी आज अडकवला आणि म्हैस उधळली. अहो म्हैस उधळल्यानंतर त्याला जेवढं लागलं नाही त्याच्यापेक्षा दुप्पट गावकऱ्यांनी बदलला. असा विचार करून काही फायदा आहे का? करिता विचार वाया जाई वेळ, लटिकेते मूळ फजितीचे, लटिकेते मूळ फजितीचे. काही काही गोष्टींचा थोडा विचार करा, अत्यंत थोडा. तो म्हणजे कशाचा? संसाराचा. संसाराचा विचार अत्यंत थोडा करायचा. का तर बाबा घरदारे, पोटा पाण्याला पैसा पाणी सगळ्या गोष्टी लागतात, याच्याकरिता संसाराचा विचार थोडा करावा. आता भरपूर जण इथे कीर्तनाला बसले पण ते कीर्तनात नसतात. घरी दूध तापवायला ठेवलंय, सासूबाई आज फार बोलल्या, आमचे अहो वस वस करून निघून गेले. या सगळ्या गोष्टींमध्ये मन, संसाराचा थोडा विचार आणि काही काही गोष्टींचा अखंड अनंत आणि नेहमी क्षणोक्षणी विचार करायचा. त्या गोष्टी कोणत्या? तर श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात, कस्त्वं कोहं कुत आयातः कामे जननी कोमेतातः इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचारं भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुःखैकरणे. गोपाल कृष्ण भगवान की आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण याचा विचार करा. आणखी क्षणोक्षणी कशासाठी करायचा? मरणाच्या क्षणी देवाचं स्मरण व्हावं याच्याकरिता.
एखादा फार छान गृहस्थ आहे, त्याने आयुष्यभर भक्ती केली, आयुष्यभर देवाची पूजा केली आणि आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तो आला, तर प्रांजळ इच्छा काय असते हो त्या गृहस्थाची? काही नाही. अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहान्ते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वर. अनायास मरण यावं, काही त्याच्यामध्ये कष्ट पडू नयेत. मरणाच्या क्षणी माझ्या चित्तामध्ये संसारातली कुठली गोष्ट नसावी, माझ्या चित्तामध्ये अखंड भगवंताचं स्मरण तेव्हा असावं. मग आता शेवटच्या क्षणी जर भगवंताचं स्मरण व्हावं असं वाटत असेल, कारण शेवटच्या क्षणी जो विचार डोक्यात ती गती नंतर अंते मतिस्सा गती, शेवटच्या क्षणी जो विचार तीच गती. मग भगवंताचं स्मरण होईल तर परमगती होईल. त्याच्याकरिता आयुष्यभर विचार करावा लागेल की नाही? ज्याप्रमाणे मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये पास होण्याकरिता मुलगा वर्षभर अभ्यास करतो, तरी पण काही काही जण नापास होतात, काही काही जण कॉपी करतात. पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याकरिता त्याचा अखंड अभ्यास करावा लागेल. आपल्याला वाटतं इथून गेलं म्हणजे आपण मोकळे. नो 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 नो, हे फार महत्वाचं आहे. इथून गेल्यानंतर आपली वरी मुलाखत होते, इंटरव्ह्यू. किती द्रव्य ते राष्ट्रकार्य दिलेस, परार्थी कधी शक्ती तू वेचलीस. किती वेळ मच्चिंतनी घाल गेला, विचारील अंती हरी हे तुम्हाला. पंढरीनाथ भगवान की. स्वामी विवेकानंद सांगतात, शेवटच्या क्षणी चांगला विचार मनात येण्याचं भाग्य एवढं असतं. पूज्य स्वामी विवेकानंद सांगतात, इफ अ सेंट sitting in a cave is immersed in tapasya and his soul departs from his body at the very moment, then that divine thought, when a good thought crosses his mind, then that divine thought manifests itself through the universe and gets imprinted on the mind of entire mankind. म्हणजे एखादा महासाधू जर चांगला विचार करीत तपश्चर्या करीत गुहेत बसला असला आणि चांगला विचार येता क्षणी तो मरण पावला, शिव झाला, त्याचं निर्वाण झालं, तर तो चांगला विचार वाया जात नाही महाराज. तो चांगला विचार समस्त आसमंतातून प्रतीत होऊन सर्व मानव जातीच्या मनावरती बिंबित होतो. याच्याकरिता चांगला विचार करा. क्षणोक्षणी हाची करावा विचार. त्याच्यात एक कोटी आहे. आत्ताचा विचार करतो तो पशु, एका जन्माचा विचार करतो तो चारवाक. चारवाक म्हणजे कोण? तो म्हणतो यावत जीवेत सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. जोपर्यंत जगायचं मजे मस्तीत जगायचं, पुन्हा एकदा देह गेल्यावर पुनर्जन्म कुठे, हे त्याचं म्हणणं. म्हणजे एका जन्माचा विचार करतो तो चारवाक, असं नाहीये बरं का. आत्ताचा विचार करतो पशु, एका जन्माचा विचार करतो चारवाक, अनेक जन्मांचा विचार करतो तो साधक आणि कायमचा विचार करतो तो सिद्ध. तो कायमचा विचार करणारा आपल्याला व्हायचं. मग याच्यापेक्षा आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आम्हाला यांचे प्रवचन खूप आवडले. मला खात्री आहे आपल्याला देखील आवडले असणार आहे. तेथून बाहेर आल्यानंतर आम्ही विविध स्टॉलला भेट दिली. मंदिराच्या बाजूला देवाचे साहित्य, तोरणं, विविध मूर्त्या, रांगोळ्याचे छाप, लोणची, पापड, चटण्या, वेगवेगळ्या भाजण्या, पीठं जसे कुळिथाचं पीठ, अनारसाचं पीठ, आंबोळीचं पीठ असे विविध स्टॉल होते. सुंदर गुलाबाचे फूल, मोगरा आणि आबोली मोगरा गजरा बघून मन खूप प्रसन्न झाले. जत्रा म्हणलं की लहान मुलांसाठी वेगवेगळी खेळणी, म्हणजेच जसं की पिपाण्या, विमान आणि इतरही खेळणी ही आलीच. अशी विविध प्रकारची खेळणी बघितल्यावर लहान मुलांचे देखील हट्ट सुरू होतात. यात्रा म्हणलं की विविध प्रकारच्या कपड्यांचे, घरातील शोभेच्या वस्तूंचे आणि इतर वस्तूंचे देखील खूप स्टॉल्स आपल्याला यात्रेत बघायला मिळतात.
सगळीकडे वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहकांची उत्सुकता दिसून येते. काही ठिकाणी बार्गेनिंग सुद्धा चालू असल्याचे आढळते. मंदिराच्या बाजूला एक बाग आहे, त्याचा मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ दाखवेन. चला आता आपण व्हिजिट देऊया पुढच्या स्टॉल्सला. कल्पवृक्ष या दुकानामध्ये आम्हाला विविध प्रकारची मातीची भांडी बघायला मिळाली. त्यामध्ये मातीचे तांबे भांडे, हळदी कुंकवाचा करंडा, पाण्याचा जार, विविध प्रकारचे मटके, दही लावायचे भांडे, लहान मुलांची मातीची खेळणी, अशी खूप सारे मातीची भांडी तिथे अवेलेबल होती. मंदिराच्या बाजूला खूप सारे फूड स्टॉल्स नेहमी असतात. सकाळपासून रात्रीपर्यंत हे स्टॉल्स ओपन असून कायम येथे तुम्हाला गर्दी बघायला मिळेल. या स्टॉल्सवरती विविध प्रकारचे चॅट्स, कच्ची दाबेली, पावभाजी, विविध प्रकारचे डोसे, वडापाव, आईस्क्रीम यांचे स्टॉल्स बघायला मिळतील. इथे एका बाजूला सात्विक साबुदाणा वडा हा स्टॉल होता आणि त्यांचाच इंजिनियर्स पाणीपुरीवाला, महाराष्ट्राचा नंबर 1 पाणीपुरी ब्रँड हा देखील स्टॉल होता. चला आपण या ताईंच्या स्टॉलवरती व्हिजिट करूयात. त्या ताई ऑर्डरप्रमाणे गरमागरम साबुदाणे वडे बनवून सर्व करत होत्या. त्यांच्या पर प्लेटची प्राईस होती 40 रुपये. उसाचा गुऱ्हाळ दिसल्यानंतर आम्ही उसाचा रस प्यायचा ठरवला. या दादांनी आम्हाला फ्रेश उसाचा रस सर्व केला. कापूस किंवा कॉटन कँडी हा देखील जत्रेमध्ये हमखास दिसणारा खाद्यपदार्थ आहे. चला आता आपण पुढे बघूयात कोणकोणते स्टॉल्स आहेत ते. मगाशी मी ज्या बागेचा उल्लेख केला ती बाग इथे आहे, त्याचा मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ दाखवेन. बाजूला इथे ज्वेलरीचे स्टॉल्स होते. इथे एक मावशी भाजलेले मक्याचे कणीस विकत होत्या. खूप सारे फुगे घेऊन इथे एक फुगेवाला उभा होता. त्याच्या बाजूलाच लहान मुलांचा गाडीचा स्टॉल होता. लहान मुले या स्टॉलवरती खूप एन्जॉय करत होते. बघूया या यात्रेमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी बघायला मिळतात. इथे छोटे छोटे पर्स, स्लिंग बॅग विकायला ठेवलेल्या होत्या. इथे आंबाड्यात घालण्यासाठी डेकोरेटिव्ह युपिन्स विकायला ठेवले होते. इथे वेगवेगळ्या साईजचे खलबत्ते विकायला ठेवले होते. पुढे बघूयात इकडे काय काय आहे ते. इथे वेगवेगळ्या प्रकारचे लेहंगे, पर्स विकायला होत्या. इकडे विविध प्रकारची ज्वेलरी अवेलेबल होती. विविध प्रकारच्या बांगड्या इथे विकायला ठेवलेल्या होत्या. घरात लागणारे छोट्या मोठ्या वस्तू तसेच ज्वेलरी इथे अवेलेबल होती. विविध प्रकारचे पडदे त्यांच्याकडे अवेलेबल होते. तसेच इकडे पोलपाट लाटणे विकायला होते. गृहोपयोगी वस्तू इथे विकायला होत्या. तसेच विविध प्रकारचे इयरिंग या छोट्याशा स्टॉलवरती विकायला होते. वेगवेगळ्या प्रकारचे क्लचर्स, क्लिप्स इथे अवेलेबल होत्या. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस तसेच पडदे, फ्रीज कवर, लहान मुलांची खेळणी, बांगड्या इथे विकायला होते. विविध प्रकारचे दुपट्टे तसेच फ्रीज कवर, वॉशिंग मशीन कवर, विविध प्रकारच्या पर्स यांच्या स्टॉलवरती विकायला होत्या. यांच्याकडे लहान मुलांची खेळणी विकायला होती. जत्रा म्हणलं की हा आवाज सगळीकडे घुमत असतो. याच्याशिवाय आपली जत्रा पूर्ण होत नाही, नाही का? कसा वाटला मोरया गोसावी यात्रेचा आजचा हा व्लॉग तुम्हाला? मला कमेंट करून नक्की सांगा. जॉयफुल तडका या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आयुष्याची मजा घेत रहा.
थँक्यू.